आणखी एक मोठी बातमी आहे। मुंबईमध्ये कार घ्यायचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी, कारण राज्य सरकार मुंबईसाठी लवकरच नवीन पार्किंग धोरण आणण्याचा विचार करते। या पॉलिसीद्वारे कार खरेदी करण्यापूर्वी डीलर्सना पार्किंगच्या जागेची माहिती देणे आवश्यक असेल। याबाबत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी आम्ही शहरामध्ये अनेक सार्वजनिक पार्किंग सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत, त्यांची माहिती ॲपच्या माध्यमातून घेता येणार आहे असं म्हटलेलं आहे। जो कोणी कार खरेदी करण्याचा विचार करत असेल तर त्याच्याकडे आधीच पार्किंग क्षेत्र असावं, यासाठी सरकार लोकांना पार्किंग उपलब्ध करून देत आहे, जे ते विकत घेऊ शकतात किंवा भाड्याने घेऊ शकतात असं फडणवीसांनी म्हटलंय। तर रस्त्यांवरील वाहनांचे पार्किंग हटवणं हे सरकारचं उद्दिष्ट असल्याचंही ते म्हणाले। Ultimately we have to decongest and in Mumbai we have actually created so many spaces for public parking, and now we are bringing all the parking spaces on app. So there is a possibility that if you don't have a parking space, you can buy a parking space or you can rent a parking space from the municipal corporation. But buying a car without a parking space and parking it on the road, that congests the city, and also there are so many traffic jams because of that. So this is one of the policies which we are thinking of. तर मुंबईमध्ये वाहनांची संख्या नेमकी किती आहे ते आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। मुंबईमध्ये आता हा नवीन नियम लागू होणार आहे, पण त्याच्या आधी 14 लाख खासगी कार आहेत। एकूण वाहनांची संख्या 48 लाखांपेक्षा जास्त आहे, त्यापैकी 29 लाख या दुचाकी म्हणजेच बाईक असल्याची माहिती सुद्धा समोर आलेली आहे। तर मुंबईमध्ये आता याच्या पुढे जर आपल्याला कार घ्यायची असेल तर पार्किंगची जागा आहे का याविषयी सांगावं लागणार आहे, आणि त्याच्या आधी मुंबईमधील ही वाहनांची संख्या आपण बघतोय ग्राफिक्सच्या माध्यमातून। दुचाकी असतील किंवा कार, त्यांची संख्या किती आहे त्याचा हा आकडा। यानंतर